नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सरोज खूप चिडलेली असते आणि इकडे नैना म्हणत असते की मॉम, तुला माहिती आहे ना मामा, की कला कशी आहे ते, आणि कला चुकीची वागत आहे ना, त्यामुळंच या घरातले सगळे तिला चुकीचं ठरवत आहेत. कलाच चुकीची आहे हे तुला माहिती आहे ना, असं नैना बोलत असते. तेव्हा मात्र संगीताला खूप राग येतो. संगीता आणि दिनकर दोघंही भडकतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीही बोलायला लागते. रोहिणी म्हणत असते की तुमची कला नेहमी चुकीचीच आहे, आणि नैनाही तेच म्हणत असते. बघितलंस ना माझ्याशी मामा किती प्रेमाने हे सगळे वागत आहेत, आणि मग कला चुकीची आहे. प्रत्येक वेळेस ती काही ना काही चुका करत असते, म्हणून हे सगळं घडत आहे. आणि तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव पुढं पुढं करण्याचा, त्यामुळं बाकी सर्वांनाही इथे त्रास होत आहे असं नैनाचं म्हणणं असतं. तेव्हा दिनकर आणि संगीताला खूप राग येतो. संगीता म्हणते, तू तर बंदच कर गं तुझं तोंड. तुझ्या सख्या बहिणीच्या बद्दल तू अशा पद्धतीनं बोलत आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुला त्याचं काहीच वाटत नाही. तू लहानाची मोठी झालेली आहे, कला कशी आहे या सगळ्या गोष्टी तुला माहीत आहेत, तरीही तू अशा पद्धतीनं वागत आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे संगीताला खूप राग आलेला असतो. कला मात्र शांतपणे या सर्व गोष्टी पाहत असते. कलाला धक्का बसलेला असतो. कला विचार करत असते की हे सगळं कशा पद्धतीनं होत आहे. तिला कळत नसतं की या सगळ्यावरती उपाय काय काढायचा आहे, याचा विचार ती करत असते. त्याचबरोबर कलाला खूप काळजी वाटत असते. आणि इकडे सरोज मात्र तिच्या तोंडाला इथे बोलत असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरी आत्ता ज्या पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, ज्या पद्धतीने हे सर्व घडत आहे, त्यावरून कला म्हणत असते की काहीही झालं तरी मला माझ्या आईवडिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि इकडे अद्वैत मात्र सगळं शांतपणे ऐकत असतो. आणि त्याचबरोबर कलाच्या आईबाबांचा खूप अपमान होत असतो. या सगळ्याचं अद्वैतला जरासंही काहीही वाटत नाही. अद्वैत मात्र हे सर्व पाहत असतो. कलाला राग येत असतो. कलाला तर संगीताने शपथ घातलेली असते. तिनं सांगितलेलं असतं तू एक शब्दही बोलायचा नाही. आणि त्याचबरोबर कला मात्र विचार करत असते. इकडे सरोज म्हणत असते, मगापासून मी तुमचं ऐकते, माझी मुलगी माझी मुलगी म्हणजे काय हो? नाही, अर्थ काय या सगळ्याचा ते सांगा मला. तुम्ही ज्या पद्धतीनं बोलत आहात, तुमच्या मुलीचं सगळं तुमच्या मुलीचंच कौतुक चाललेलं आहे का इथे? नाही, तुम्हाला काय वाटतच नाही आहे ना कोणत्याच गोष्टीचं? मग तुम्ही कशाला विचार करताय? असं सगळं ती बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा कलाच्या आईला ढकललं जातं तेव्हा मात्र कलाला खूप राग येतो. संगीताला सरोज ढकलते आणि म्हणते की तुम्ही इथून निघा. तुमच्या मुलीने आमच्या घरात राहायची काहीच गरज नाही, कारण तुमची मुलगी काय आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. ती जेव्हापासून आमच्या घरात आलेली आहे तेव्हापासून आमच्या घरातली शांतता भंग झालेली आहे. तुमची मुलगी प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीनं वागत आहे असं ती बोलत आहे. आणि तिने संगीताला ढकललेलं आहे. त्या क्षणी कला पुढे येते आणि संगीताला सावरते. त्याचबरोबर संगीताला या सगळ्या गोष्टी खूपच वाईट वाटत असतं, कारण आपल्या मुलीचं वाटोळं झालेलं आहे आणि त्या सगळ्याला आपण पूर्णपणे जबाबदार आहोत असं संगीताला वाटत आहे. संगीताला कळतच नाही आहे की नक्की आता मी काय करू, कशा पद्धतीने ह्या गोष्टी हँडल करू, हा प्रश्न संगीताला पडलेला आहे. आणि कला तर खूपच घाबरल्यासारखी झालेली आहे, कारण आपल्या आईवडिलांचा अपमान ती सहन करू शकत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी तिनं सहन केलेल्या आहेत. आणि जेव्हा पुन्हा सरोज ढकलून देते तेव्हा कला आणि कलाची आई म्हणजे संगीता दोघीही आबांच्या पायाशी पडतात. आणि आबा मात्र जाम भडकतात. आबांना खूप राग आलेला असतो. ज्या पद्धतीनं सरोज आपल्या घरी आलेल्या आपल्या पाहुण्यांशी, आपल्या अतिथींबरोबर ज्या पद्धतीनं वागत आहे, ती गोष्ट मात्र इकडे आबांना अजिबात आवडलेली नसते. आबा म्हणतात की सरोज, आजपर्यंत मी तुझ्याकडून कधीच अपेक्षा केली नव्हती, तू अशा पद्धतीनं वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आबांना खूप राग आलेला आहे. आबा खूप चिडलेले असतात. आणि आबा म्हणत असतात की नाही, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, तू अशा पद्धतीनं वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं आबांनी सांगितलेलं असतं. आबा मात्र इथे सरोजला म्हणतात, बास, मी तुझ्याशी बोलणं टाकलेलं होतं, तुला मी सांगितलेलं होतं, पण तरीही जर तुझ्यामध्ये बदल होत नसेल तर मला मात्र आता एक निर्णय घ्यावा लागणार आहे. आत्तापर्यंत जेव्हापासून तू या घरात सून म्हणून आलेली आहे तेव्हापासून या घरच्या देवीच्या आरतीचा आणि नैवेद्याचा मान तुझ्याकडे होता, पण यानंतर तो मान तुला दिला जाणार नाही, तुला तो मान मिळणार नाही, कारण तो तुझ्या हाताने तू गमावलेला आहे. तुझ्या पद्धतीनं घरात वागत आहे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी, कारण चांदेकर हे फक्त त्यांच्या
सोन्याच्या शुद्धतेसाठी नाही तर ते माणुसकी म्हणूनही तेवढंच चांगलं जपत आहेत आणि हे तू ज्या पद्धतीनं वागलेली आहे ती पद्धत पूर्णपणे चुकीची आहे, हे मला अजिबात आवडलेलं नाही. आबा मात्र खूप चिडलेले असतात आणि सरोजला बोलत असतात. आबा सरोजला ज्या पद्धतीनं समजून सांगत आहेत पण सरोजला ती गोष्ट अजिबात पटत नाही. सरोजचा मान काढून घेतलेला असतो आणि सरोजला खूप राग येतो. सरोज मात्र आता भयानक चिडते आणि ती म्हणू लागते की काहीही झालं तरी आत्ता मी तुला सोडणार नाही, तू या घरात कशी येते तेच मी बघणार आहे, या घराच्या बाहेर मी तुला काढणार आहे, असं सरोज कलाला ठणकावून सांगते आणि तिथून रागाने निघून जाते. सरोजला असं वाटत असतं की आत्ता हे सगळं जे काही घडत आहे ते आबा जे काही बोलत आहे ते सगळं हिच्यामुळं मला बोललं जात आहे, या कलामुळं या मुलीमुळं मला ऐकून घ्यावं लागत आहे असं सरोजला वाटत असतं. आणि सरोज रागानेच आत निघून जाते, कारण आजपर्यंत असं कधीही घडलेलं नसतं. आजपर्यंत कधीही सरोजचा कोणता मान आबांनी काढून घेतलेला नसतो किंवा इतक्या मोठ्या आवाजामध्ये आबा सरोजशी कधीच बोललेले नसतात. आणि सरोज आता रागाने स्तंतन करत तिथून निघून गेलेली आहे आणि कला मात्र पाहतच राहते. त्याचबरोबर कलाचे आईवडील आबांना म्हणतात की आम्ही नक्की काय करायचं आहे. तेव्हा कला म्हणते की मी तुम्हाला सांगितलेलं होतं इथं येऊ नका, तुम्ही का आलेला आहात, कारण मला माहिती आहे तुमचा अपमानच होणार आहे, मग इथं यायची काय गरज होती तुम्ही, असं कला सांगत आहे. तेव्हा संगीता म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी आत्ता ज्या पद्धतीनं गोष्टी घडत आहेत त्यामुळं आम्ही तुला वाऱ्यावर टाकू शकत नाही. काही झालं तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि तुला आम्ही कधी एकटं सोडणार नाही. तुझे आईबाप आहे, तुझ्याशी कोणीही कशाही पद्धतीनं वागेल आणि आम्ही ते सहन करायचं आहे, नाही हे अजिबात सहन होणार नाही असं संगीता सांगत असते. आबांनी तर आता त्यांचा निर्णय सांगितलेला आहे आणि सरोजला तिची जागा दाखवलेली आहे. सरोजला आबांनी ठणकावून सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सरोज तू आता या घरात पूजा करू शकत नाही, आरती करू शकत नाही, हे सगळं आबांनी सांगितलेलं आहे. सरोजला मात्र या गोष्टींचा आणखी आता राग आलेला आहे. त्या गोष्टी सरोजला पटतच नाहीत. सरोजला असं वाटतं की जे काय घडत आहे ते मलाच दोषी ठरवलं जात आहे असं सरोजला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज त्याचबरोबर आबा यांचं जे बोलणं चालू आहे त्यामुळं इकडे सरोजच्या बाबतीत आबा बोलत असतात आणि संगीता मात्र कलाला म्हणत असते की तुझा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की नका येऊ तुम्ही, मी तुम्हाला सांगितलंय ना, प्रत्येक वेळेस या घरात आल्यावर फक्त तुमचा अपमान आणि अपमानच होणार आहे, ही गोष्ट मला काही सहन होत नाही, हे सगळं कला सांगत असते. आणि त्याचबरोबर संगीता मात्र इथे म्हणत असते की नाही, काही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, आमची कला कधी चुकू शकत नाही, कारण तुझी बहीण तुझ्या बाबतीत जे बोलत आहे त्यावरूनच आम्हाला कळलेलं आहे की या घरामध्ये फक्त तुला अपमान सहन करावा लागत आहे. आणि संगीता म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळं होत आहे असं संगीता स्वतःलाच दोष देत असते. त्यावेळेस दिनकरही ते सांगत असतो. तेव्हा आबा म्हणतात की आमच्या घरातल्या लोकांना कळत नाही, आमच्या घरातली लोक तिला खूप नावं ठेवत आहेत, तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहेत, पण तुमची लेक हे अगदीच सोनं आहे, अगदीच शुद्ध सोनं आहे असं आबा सांगत आहेत. आणि त्याचबरोबर म्हणत आहेत की मला माफ करा, तुमच्या मुलीचा माझ्या घरामध्ये जो अपमान होत आहे त्याबद्दल मी तुमची माफी मागत आहे. तेव्हा अद्वैत पाहत असतो. कला म्हणत असते की आबा नाही, तुम्ही माफी नका मागू, आबा तुमचं काही चुकत नाही आहे आणि तुम्ही अशी माफी मागू नका. त्याचबरोबर दिनकर आणि संगीताही म्हणू लागतात की आबासाहेब तुम्ही माफी मागू नका, कारण आम्ही तुम्हाला म्हणतच नाही आहे की तुमचं काही चुकत आहे, पण आमच्या मुलीवर जो काही अन्याय होत आहे त्या बाबतीत आम्हाला खूप वाईट वाटत आहे, आमच्या मुलीच्या बाबतीत जे चुकीचं घडत आहे ते मला कळतच नाही आहे. त्यानंतर आता संगीता म्हणते की आता गेलं पाहिजे, कारण तिथे सरोजने तर सांगितलेलं आहे की तुमच्या मुलीला तुम्ही घेऊन जावा, तिला इथे घरात ठेवायची काही गरज नाही आहे. दिनकर आणि संगीता आबांनाच हात जोडतात आणि म्हणतात की आम्ही निघतोय आता. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत एवढं सगळं झालंय तरी तू बघतच बसलेला आहे, आता तुझे सासू सासरे निघालेले आहे, त्यांच्याशी तू अशा पद्धतीनं वागणार आहेस का, हे बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे नैना त्याचबरोबर सर्वजण पाहत असतात आणि अद्वैत म्हणतो की मी, तेव्हा आबा म्हणतात की तू माझं ऐकायचंच नाही असंच ठरवलेलं आहेस का, नाही तुला तसंच जर वागायचं असेल तर तसं सांग मला, म्हणजे मला काय ते ठरवता येईल ना. आबा मात्र भयानक चिडलेले असतात, आबांना खूप राग आलेला असतो. आणि कला म्हणत असते की आबा असा नका विचार करू आणि आबांना सांगत असते की आबा तुम्ही आज जा, तुम्ही आराम करा. आणि या सगळ्यामधून जे घडलेलं आहे त्याच्यामुळं इकडे सगळ्यात जास्त रजनीला वाईट वाटत असतं. रजनी म्हणत असते की हे अशा पद्धतीनं व्हायला नको होतं, कारण रजनीचे आईवडील आजपर्यंत त्या घरी आलेलेच नाहीत, कारण तिच्या आईवडिलांनाही असंच अपमानित केलेलं आहे, कारण ते चांदेकरांनी इतके श्रीमंत नाहीत. हे सगळं
सगळं जेव्हा कला पाहते, संगीता म्हणते की आम्ही निघतो. कला म्हणते की यापुढे नका येऊ तुम्ही, कारण या घरामध्ये जर तुमचा अपमानच होणार असेल तर मला ते मान्य नाही, असं कला सांगत आहे. तेव्हा संगीता म्हणते की कले समजून घे गं आणि स्वतःला सांभाळ, कारण आत्ता तुला माहिती आहे सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता कलाच्या आईबाबांना घरी सोडतो आणि तो माघारी येतो. तेव्हा कला म्हणते की तुझ्याकडून काय अपेक्षा करायची रे, तुझ्या आईला मी धक्का दिलेला नसताना तू एवढं आकांडतांडव केलंस आणि आत्ता तुझ्या आईने, तुझ्या घरातल्यांनी माझ्या आईबाबांचा प्रत्येक वेळेस अपमान केलेला आहे. कधी माझ्या आईला चोर ठरवलेला आहे, कधी माझ्या बहिणीला चोर ठरवलेला आहे, परंतु तुझ्या बाबतीत असं कोणीही बोलायचं नाही, तुला कोणीही ऐकवायचं नाही, तुला कोणीही सांगायचं नाही, तुला समज द्यायची नाही. पण माझ्या आईवडिलांचा आता जो अपमान झालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे? तेव्हा त्यावर अद्वैत म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तू जर माझ्या आईला ढकललं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. कलाला मात्र खूप राग येतो. कला म्हणते की काय चाललंय नक्की याचं, कारण याला प्रत्येक वेळेस मी समजून घेत आहे पण हा जास्तच करत आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैनाला आता आबांनी सांगितलेलं आहे की तिने पुरणपोळ्या बनवायच्या आहेत, म्हणजे देवी आईसाठी आज घटाची पहिली माळ आहे तर नैवेद्य हा नैनाने करायचा आहे असं आबांनी सांगितलेलं असतं. नैनाला मात्र त्या पोळ्या करायची लांबची गोष्ट आहे, पीठही मळता येत नसतं आणि ती पीठ मळत असते. ती म्हणत असते काय आहे हे सगळं माझ्या संगलट आलेलं आहे. मी तर चांगलं निवांत गरमागरम लुसलुशीत पुरणपोळ्या त्याच्यावर तूप टाकून खायची स्वप्न बघितलेली होती आणि हे सगळं आता माझ्या संगलट आलेलं आहे. मला कळतच नाही आहे की नक्की काय करायचं आहे, असा विचार नैना करत असते. आणि त्याचबरोबर इकडे कला मात्र अद्वैतला म्हणत असते की आत्ता तुझ्या घरातल्यांनी माझ्या आईबाबांच्या बाबतीत जे केलेलं आहे ना त्याला जबाबदार कोण आहे ते सांग. त्याचबरोबर अद्वैत म्हणतो की ही ना बसायची वाट बघत असेल, कारण हिला बाहेर बसायचं आहे म्हणून हिची नाटकं चाललेली आहेत. काही झालं तरी मी हिची मस्ती जिरवणार आहे, अशा पद्धतीने अद्वैत विचार करत आहे आणि तो कलाकडे पाहत आहे. त्याला असं वाटत आहे की आपण कलाला आणखी काहीतरी बोलायचं आहे, म्हणूनच अद्वैतचं हे सगळं चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर कला मात्र तिथे उभी असते. अद्वैत पाठीमागून येतो आणि कलाला धक्का देतो आणि म्हणतो पडलीस की, बघायचं होतं मला किती वेळ उभी राहतेस, पण नाही तू तर पडली आहे. तेव्हा कला म्हणते बाद झाला चांदेकर, खूप वेळ झालं मी तुझं सगळं सहन करत आहे, तू कशाही पद्धतीनं वागलास तरी मी ऐकून घेणार नाही, एवढं लक्षात ठेव. कलाला मात्र खूपच राग आलेला असतो आणि कला भयानक चिडलेली असते आणि अद्वैत तिला सांगत असतो की तू ज्या पद्धतीनं वागत आहेस त्या पद्धतीनं हे तुझ्या बाबतीत चुकीचंच आहे. तुला खूप इगो आहे ना आणि तुला तुझ्याच गोष्टी खऱ्या करायच्या असतात ना, आणि आता बस मग बाहेर, मला पण बघायचं आहे की तू किती वेळ इथे बसू शकते आणि काय करू शकते, असं अद्वैत कलाला बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर बाद झालं, कारण तू ज्या पद्धतीनं वागलेला आहेस त्या पद्धतीनं तू मला घराच्या बाहेर काढलेला आहे. रात्रभर मी इथं उभी आहे त्याचं तुला काहीच वाटत नाही आहे आणि तू आणखी मला त्रास द्यायला आलेला आहे. कलाला ही गोष्ट पटतच नसते. अद्वैत तिच्याशी ज्या पद्धतीनं वागत आहे त्या गोष्टीचा कलाला राग आलेला असतो, म्हणून कला ऐकवत असते अद्वैतला. आणि अद्वैत पुन्हा कलाला म्हणतो की हे जे काही केलेलं आहेस ना या सगळ्याला तूच जबाबदार आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. कला मात्र त्याला सांगत असते की तू चुकीचं वागलेलं आहे म्हणून हे सगळं घडलेलं आहे. कलाचं म्हणणं आहे की अद्वैतने त्याच्याशी तिचं म्हणणंच ऐकून घेतलेलं नाही आहे. कला म्हणत असते की काल तुझ्या आईला ढकललं असं जेव्हा तुला वाटत होतं तेव्हा तू माझं एका शब्दानेही ऐकलं नाही, तुला एकदाही वाटलं नाही की हिची बाजू पण काहीतरी असेल, हिची बाजू पण आपण ऐकून घ्यावी. पण तू ऐकून घेतलंस का चांदेकर माझं? तू माझं अजिबात ऐकून घेतलेलं नाही. तुला माझं ऐकूनच घ्यायचं नसतं रे, तुला तुझ्याच गोष्टी मांडायच्या असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो कोण बोलते माझ्याशी? तेव्हा कला म्हणते जिला स्वतःचा इगो आहे, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे, जी स्वतःचा इगो, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट सर्व जपत असते ना ती बोलते तुझ्याशी, कारण तूच बोलला होता ना आत्ता. अद्वैत मात्र गप्पच राहतो आणि तोही तिच्याबरोबर तसाच उभा राहतो. इथे नैनाची मात्र अवस्था वाईट झालेली असते. तिला अजिबात पीठही मळता येत नसतं. गव्हाच्या पिठामध्ये पाणी जास्त झालेलं असतं आणि नैना म्हणत असते की हे काय चाललंय. ती कला काम करत असते. बरं झालं होतं उगीच हे माझ्या वाट्याला आलेलं आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर तिथे आबा येतात आणि म्हणतात नैवेद्य संध्याकाळी दाखवायचं प्रयोजन आहे का तुमचं सगळ्यांचं? तेव्हा तिथे रजनी पण आलेली असते, तीही स्वयंपाकघरात असते, तिने कुकर लावत असते. त्यावेळेस आबा मात्र नैनाला म्हणतात आत्तापर्यंत जी इतर कला असते तर कलाने आत्तापर्यंत देवीचा नैवेद्य बनवून अगदी ताट तयार करून देवीच्या समोर नेलं असतं, पण तुझ्याकडून ते जमू शकत नाही. त्यावेळेस रजनीला म्हणतात की जा रजनी, आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि तिला घेऊन ये, कारण देवीला घरच्या सुनेच्या हातचाच नैवेद्य दाखवायचा आहे, कारण मला वाटत नाही हिच्याकडून ते जमेल. तेवढ्यात सरोज तिथे येते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटलं आबा, फक्त या घरी 2च सुना आहेत का? मी आणि रजनी आम्ही दोघी पण या घरच्या सुनाच आहोत ना, असं सरोज सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आबा म्हणतात की
नाही माहिती आहे मला ते. तेव्हा सरोज म्हणते की आम्ही दोघी बनवेल आणि रजनीला म्हणते की तुला जर मला मदत करायची नसेल तर तसं सांग, म्हणजे तुला जर मदत करणं होत नसेल तर माझी मी एकटी बनवू शकते. इतक्या दिवसात मी किचनमध्ये आले नाही, त्यामुळं असं नाही की मला स्वयंपाक बनवता येत नाही, असं तिचं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा मात्र भयानक चिडलेले असतात आणि आबा म्हणतात ठीक आहे. तेव्हा कला इकडे बाहेर विचार करू लागते. कला म्हणत असते की आबांचं नेहमीचं म्हणणं असतं की घरच्या सुनेचा हातचाच नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. आज तर देवीची पहिली माळ आहे आणि आपण नैवेद्य बनवलेला नाही, आपण नैवेद्य बनवू शकलेलो नाही, त्यामुळं आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असा विचार कला करत आहे. आणि त्याचवेळी ती अद्वैतकडे पाहते, पण तिला कळत नसतं की आता नैवेद्य कसा बनवायचा आहे. अद्वैतकडे ती माघारी फिरते. तेव्हा अद्वैत म्हणतो मला माहीत होतं तू इथे बसायलाच येणार आहे. तेव्हा अद्वैतला ती म्हणते नाही चांदेकर माझा ऐक, मला ना देवीचा नैवेद्य बनवायचा आहे, मला तेवढी परवानगी हवी आहे, ती मला बनवायचं आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणू लागतो की मला माहितीच होतं. अद्वैत ऐकूनच घेत नसतो. मग कला तेवढ्यात तिथं सोहम येतो आणि सोहमला म्हणते की सोहम माझं एक काम करशील का. तेव्हा सोहम म्हणतो बोल ना वहिनी. तेव्हा ती म्हणते मला एक कळशीभर पाणी आणून दे ना, कारण कलाने आंघोळ केलेली नसते आणि आता देवीचा नैवेद्य बनवायचा आहे, तर तो कशा पद्धतीनं बनवायचा म्हणून कला विचार करत असते. आणि सोहमला तिने पाण्याची कळशी आणायला सांगते. सोहम पाण्याची कळशी घेऊन येतो आणि मग कला ती पाण्याची कळशी घेते आणि तिथेच बाजूला जाते. अद्वैत आणि त्याचबरोबर सोहम दोघंही पाहतच राहतात. नक्की कला काय करणार आहे हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. तर सोहमने ती कळशी आणून कलाला दिलेली आहे आणि तेव्हा सोहम पाहत आहे तर कलाने ती कळशी डोक्यावरून ओतून घेतलेली आहे आणि तिने आंघोळ केलेली आहे. तेव्हा सोहम आणि अद्वैत तिच्याकडे पाहतात आणि तिला विचारतात. तेव्हा कला म्हणते काय केले म्हणजे आंघोळ केली, कळत नाही का तुला, दिसलं नाही आहे का, असं कलाचं म्हणणं असतं. आणि कलाने आता कळशीभर पाणी डोक्यापासून ओतून घेऊन आंघोळ केलेले आहे आणि त्यानंतर ती सोहमकडे येते आणि सोहमला म्हणते की मला ना थोडीशी डाळ, गव्हाचं पीठ, पातेलं, पोळपाट लाटणं हे सगळं आणून दे, मला ना देवीसाठी नैवेद्य बनवायचं आहे. तेव्हा सोहम म्हणतो की चालेल कला वहिनी, असं म्हणत सोहम ते सगळं साहित्य घेऊन आणायला जातो. आणि त्याच वेळी कलाने त्याला सांगितलेलं असतं कोणाच्या नजरेस पडू देऊ नको. आणि कला आता देवीसाठी बाहेर बसून नैवेद्य बनवणार असते, कारण कलाचं कर्तव्य ती पूर्ण करणार असते. सोहम जाऊन नैवेद्यासाठी सगळं घेऊन येतो. इकडे सरोजने पण नैवेद्यासाठी पोळ्या बनवलेल्या असतात. सरोज, रोहिणी, रजनी सर्वजण आता देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर जेवायचं आहे म्हणून ते सर्वजण पाहत आहेत. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला तिथे येते आणि कलाही हे सर्व पाहते. तेव्हा सगळ्यांच्या आता तिथं नैवेद्यासाठी पोळ्या घेऊन सरोज येत असते आणि सरोजच्या हातून पोळ्यांचा डबा खाली पडतो आणि सगळ्या पोळ्या खाली सांडतात. तेव्हा रोहिणी म्हणते की सगळ्या पोळ्या खाली सांडल्या, आता नैवेद्य कशाचं दाखवायचं आहे. आणि मुद्दामच आबांच्या समोर हे सर्व रोहिणी बोलत असते. तिला असं वाटत असतं की आता सरोजवहिनीच्या बाबतीत जर असं घडलं तर नक्की सरोजवहिनीला कळणार की नक्की काय झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता पोळ्या तर सांडलेल्या आहेत. आबा म्हणतात की नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, देवीची स्थापना तर झालेली आहे, घटस्थापना झालेली आहे, देवीचा उत्सव होणार आहे, या सर्व गोष्टी घडणार आहेत. आता देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा. तेवढ्यात सोहम नैवेद्याचं ताट घेऊन येतो आणि म्हणतो हा घ्या, कलावहिनीने स्वतःच्या हाताने नैवेद्य बनवलेला आहे, असं म्हणत सोहमने नैवेद्याचं ताट आणलेलं आहे आणि ते दिलेलं आहे. तेव्हा मात्र सरोज पाहतच राहते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज हे जेव्हा ती पाहते तेव्हा तिच्याही लक्षात आलेलं आहे की देवी आईला फक्त कलाच्याच हातचा नैवेद्य हवा आहे, म्हणून तर सरोजने एवढ्या कष्टाने बनवलेला नैवेद्यही खाली सांडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण पाहत आहेत. आबा सांगतात की मला फक्त नैवेद्याची पोळी आहे ना तीच वाढ, मी तेवढंच खाणार आहे. अद्वैत म्हणतो की आबा तुम्हाला गोळ्याही घ्यायच्या आहेत, मग तुम्ही असं का करणार आहात. तेव्हा आबा म्हणतात की माझी नातसून बाहेर उपाशी आहे आणि मी अशा पद्धतीने इथे खात बसू, माझ्या घशाच्या खाली घास पण उतरणार नाही, असं आबांचं म्हणणं आहे. इकडे कला मात्र तुळशीची पूजा करते आणि नैवेद्याचं ताट घेऊन देवीच्या पुढे जाते, तिथे नैवेद्य दाखवते. आणि अद्वैत म्हणतो की आबा काळजी करू नका, तुमची नातसून उपाशी राहणार नाही, ती अन्न खाणार आहे, असं म्हणत अद्वैत आता नैवेद्याचं ताट घेऊन आणि इकडे आपल्या अंजूला सोबत घेऊन तो कलाकडे जातो आणि कलाला म्हणतो की जेवून घे. कला म्हणते की मला नको आहे. तेव्हा तो म्हणतो की आबांनी सांगितलेलं आहे प्रसादाला कोणीही नाही म्हणायचं नाही, सगळ्यांच्या पोटात घरातला देवीचा प्रसाद गेला पाहिजे, असं म्हणता क्षणी कलाने एक घास मोडून घेतलेला आहे आणि फक्त प्रसाद म्हणूनच एक घास खाल्लेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.